या महिन्याच्या 16 तारखेला वैशाख अमावस्या येत आहे। ही अतिशय शक्तिशाली अमावस्या आहे। अनेक वर्षांनंतर येणारी ही वैशाख अमावस्या अतिंद्रिय शक्तींनी युक्त आहे। या दिवशी शनी जयंती देखील साजरी केली जाते। त्यातही ही अमावस्या शनिवारी येत असल्याने तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे। शनिवार आणि अमावस्या एकत्र आल्यास तिला शनी अमावस्या म्हटले जाते। शनी अमावस्या आणि शनी जयंती एकत्र येणे हा एक मोठा योग आहे। मात्र आज रात्री मिठाचा एक उपाय केल्यास पुरेसे आहे। तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। अन्नाला मोताद असलेला गरीब माणूसही करोडपती होईल। काही मिनिटांतच सर्व दारिद्र्य नाहीसे होईल। नको म्हटले तरी धन धावून येईल। तुम्ही इतरांना कर्ज देऊ शकाल अशा स्थितीत पोहोचाल। याचे अद्भुत परिणाम मिळतात। त्यामुळे सर्वांनी आज मिठाचा हा उपाय नक्की करावा। हा उपाय केल्यामुळे सर्व दारिद्र्य दूर होईल। कारण मीठ हा अत्यंत शक्तिशाली पदार्थ आहे। मीठ ही केवळ आपल्या स्वयंपाकघरातील भाज्यांना चव देणारी सामान्य वस्तू नाही, तर त्यात अनेक दैवी शक्ती आणि अद्भुत आध्यात्मिक वैशिष्ट्ये आहेत। पुराणानुसार जेव्हा देव आणि दानव क्षीरसागर मंथन म्हणजेच समुद्र मंथन करत होते, तेव्हा जगन्माता श्री महालक्ष्मी देवी याच समुद्रातून प्रकट झाली होती। समुद्रातूनच उत्पन्न झालेल्या या खड्या मिठाला देवी लक्ष्मीचा सख्खा भाऊ आणि साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते असे जाणकार सांगतात। मिठाची सर्वात मोठी आणि अद्भुत शक्ती म्हणजे ते आपल्या सभोवतालच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा म्हणजेच वाईट गोष्टी पूर्णपणे स्वतःमध्ये शोषून घेते। आपले कष्ट, दुःख, समस्या, दृष्ट लोकांची वाईट नजर, रडगाणे आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी या सृष्टीत मिठासारखी दुसरी कोणतीही अद्भुत वस्तू नाही। आर्थिक अडथळे, पैसे न टिकणे, आजारपण, व्यवसायात नुकसान होणे यासारख्या समस्यांना घरात अदृश्य रूपात साचलेली नकारात्मक ऊर्जाच मुख्यत्वे कारणीभूत असते। ही नकारात्मक ऊर्जा स्पंजप्रमाणे शोषून घेऊन घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आकर्षित करणारे एक अद्भुत चुंबक म्हणून मीठ काम करते। ज्यांच्या घरात मिठाचा डबा कधीही रिकामा नसतो, ते घर सुख समृद्धीने भरलेले असते असे शास्त्रात सांगितले आहे। मीठ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे ते जमिनीवर सांडणे, पायाने तुडवणे किंवा वाया घालवणे टाळावे असे करणे महापाप मानले जाते। घरात नकारात्मक वातावरण असल्यास, पती पत्नीमध्ये सतत भांडणे होत असल्यास किंवा अशांतता असल्यास अमावस्येच्या दिवशी पाण्यात मूठभर खडे मीठ टाकून त्या पाण्याने घर पुसल्यास सर्व नकारात्मक शक्ती नाहीशा होतात आणि घरात एक अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते। याशिवाय मिठामध्ये आपले कर्ज फेडण्याची, पैशाला आकर्षित करण्याची आणि आपले जीवन आश्चर्यकारकपणे बदलण्याची ताकद आहे। विशेषतः या अमावस्येच्या दिवशी मिठाचा एक छोटासा उपाय केल्यास पुरेसे आहे। तुमचे सर्व कष्ट दूर होतील। कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील। शास्त्र असे सांगते की यामुळे तुमचे नशीब बदलेल। तर मग या अमावस्येच्या दिवशी मिठाने नेमके काय करावे हे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम अशी एक कमेंट करा। तसेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा। ही अमावस्या अतिशय शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी आहे। जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल। मीठ हे लक्ष्मी देवीचे स्वरूप आहे। मीठ समुद्रातून मिळते। समुद्र हे लक्ष्मी देवीचे माहेर आहे। त्यामुळे माहेरून येणारे मीठ लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे। हा मिठाचा उपाय केल्यास तुमचे खूप चांगले होईल। विशेषतः तुम्ही कर्जाच्या त्रासातून बाहेर पडाल आणि श्रीमंत व्हाल। तुमचे जीवन बदलण्याची संधी तुम्हाला मिळेल। याशिवाय मिठामध्ये आपले कर्ज फेडण्याची, पैशाला आकर्षित करण्याची आणि आपले जीवन आश्चर्यकारकपणे बदलण्याची ताकद आहे। विशेषतः
या अमावस्येच्या दिवशी मिठाचा एक छोटासा उपाय केल्यास पुरेसे आहे. तुमचे सर्व कष्ट दूर होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. शास्त्र असे सांगते की यामुळे तुमचे नशीब बदलेल. तर मग या अमावस्येच्या दिवशी मिठाने नेमके काय करावे हे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम अशी एक कमेंट करा. तसेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. ही अमावस्या अतिशय शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी आहे. जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. मीठ हे लक्ष्मी देवीचे स्वरूप आहे. मीठ समुद्रातून मिळते. समुद्र हे लक्ष्मी देवीचे माहेर आहे. त्यामुळे माहेरून येणारे मीठ लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे. हा मिठाचा उपाय केल्यास तुमचे खूप चांगले होईल. विशेषतः तुम्ही कर्जाच्या त्रासातून बाहेर पडाल आणि श्रीमंत व्हाल. तुमचे जीवन बदलण्याची संधी तुम्हाला मिळेल. हे एक भयंकर दुष्ट चक्र बनते. अशा भयंकर कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा मिठाचा उपाय खूप उपयोगी पडतो. हा उपाय केल्यास तुम्ही स्वतः तुमचे कर्ज फेडू शकाल. इतकेच नाही तर तुम्ही इतरांना कर्ज देण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता असते. शिवाय काही लोक नेहमी दुःखी असतात. ते नेहमी कष्ट करत असतात. कोणत्या ना कोणत्या अडचणीशी ते झुंज देत असतात. पैशाच्या समस्या, कर्जाच्या समस्या आणि आरोग्याच्या समस्यांनी ते त्रस्त असतात. एक समस्या गेली की दुसरी येतच असते. आम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतो. अशी चिंता करणाऱ्या सर्वांनी या अमावस्येच्या दिवशी मिठाचा हा उपाय नक्की करावा. असे केल्याने सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. तुमचे कष्ट, दुःख आणि समस्या दूर होतील. तुमचे भाग्य उजळेल. तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. सर्व देवतांची कृपा प्राप्त होईल आणि चांगले शुभ परिणाम मिळतील. तुम्ही तुमचे जीवन बदलू शकाल. हा खूप छोटा उपाय आहे, पण याचा परिणाम मात्र खूप मोठा आणि अद्भुत असतो. यामुळे अत्यंत आश्चर्यकारक परिणाम मिळतात. शक्य असल्यास या अमावस्येच्या दिवशी खड्याच्या मिठाचे एक पाकिट विकत आणा. असे आणल्याने त्या मिठासोबत ऐश्वर्यही घरात येते. देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि दारिद्र्य दूर होते. अमावस्येच्या दिवशी मिठाचे एक छोटे पाकिट जरी विकत आणले तरी चांगले होते असे शास्त्र सांगते. म्हणून आज खड्याच्या मिठाचे पाकिट विकत आणा आणि तशा आणलेल्या मिठाने हा उपाय करा. ज्यांना वाटते की आमच्या घरात आधीच खूप मीठ आहे, ते लोक घरात असलेल्या मिठाचा वापर करूनही हा उपाय करू शकतात. नवीन मीठ विकत आणून उपाय केला किंवा घरात असलेल्या मिठाने उपाय केला तरी 100 निकाल मिळतात. बरेच लोक कर्जाच्या ओझ्यामुळे आणि पैशांच्या समस्यांमुळे खूप चिंतेत असतात. ज्यांना कर्जाचा आणि पैशांचा त्रास आहे, ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही असे वाटते, आलेला पैसा आल्यासारखा लगेच खर्च होतो म्हणून जे दुःखी आहेत, कर्ज फेडता येत नाही म्हणून त्रस्त आहेत आणि कर्ज देणारे लोक त्रास देत आहेत, या चिंतेत असलेल्यांसाठी हा मिठाचा उपाय ब्रह्मास्त्रासारखा काम करतो. कारण मीठ कर्ज फेडण्यास मदत करते आणि आर्थिक समस्या दूर करते. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. ते मानवी जीवनातील नकारात्मक आणि दुष्ट शक्ती दूर करते. दुष्ट शक्ती जवळपासही फिरकू नयेत यासाठी हा मिठाचा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. हा उपाय या अमावस्येच्या रात्री म्हणजे 7 ते 12 वाजेच्या दरम्यान करायचा आहे. तेव्हाच केल्यास 100% फळ मिळते. ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि महान शक्ती असलेली आहे. या दिवशी घराच्या आसपास कावळे आले तर चुकूनही त्यांना हाकलून देऊ नये. तसे केल्यास मोठा दोष लागतो. या अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणतीही पूजा किंवा उपाय केले नाहीत तरी चालेल, पण घराच्या आसपास कावळे आले तर त्यांना काहीतरी खायला नक्की द्या. म्हणजे भात, धान्य, स्नॅक्स असे जे काही उपलब्ध असेल
ते कावळ्यांना खायला घाला, कारण या दिवशी तुमच्या घरातील पूर्वज म्हणजेच पितृदेवता कावळ्यांच्या रूपात तुमच्या घरी येतात. तसे आलेल्यांना काहीतरी खायला दिल्यास ते खूप समाधानी होतात आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊन जातात. तसे न करता जर तुम्ही आलेल्या कावळ्यांना हाकलून लावले तर त्यांना राग येतो आणि ते तुम्हाला शाप देतात. त्यामुळे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. आज तुमच्या घराजवळ कावळे आल्यास त्यांना हाकलून लावू नका, तर त्यांना काहीतरी खायला द्या. ज्यांना पैशाची समस्या आहे, कर्जाची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे आणि ज्यांना संपत्ती मिळवण्याची इच्छा आहे, अशा कोणत्याही समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी या अमावस्येच्या दिवशी मिठाचा हा उपाय केल्यास लाखो नव्हे तर करोडो रुपये मिळतील. उपायशास्त्र असे सांगते की खायला अन्न नसलेला माणूसही करोडपती होईल. एवढेच नाही तर हा उपाय केल्याने वर्षभर भाग्य साथ देईल. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्यामुळे सर्वांनी आवर्जून हा उपाय करून चांगले फळ मिळवावे. नक्की काय करायचे आहे ते म्हणजे या अमावस्येच्या रात्री 7 ते 12च्या दरम्यान एक छोटी वाटी घ्या. 2 मूठ मावेल अशी स्टीलची, प्लास्टिकची किंवा कोणतीही एक वाटी घेऊन त्यात उजव्या हाताने 2 मूठभर मीठ टाका. त्यानंतर वेलची घ्या. मिठाप्रमाणेच वेलचीमध्येही खूप शक्ती असते. वेलचीचा सुगंध सकारात्मक ऊर्जा आणि ऐश्वर्य आकर्षित करतो. हे दारिद्र्य दूर करते आणि आपले कष्ट नाहीसे करते. म्हणूनच अनेक उपायांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. उपायशास्त्रात वेलचीला खूप महत्त्व आहे. वेलची देवी लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे 7 वेलची घ्या आणि येथे दाखवल्याप्रमाणे मिठावर गोलाकार ठेवा. त्यानंतर 7 लवंगा घ्या. त्याही येथे दाखवल्याप्रमाणे वेलचीच्या मध्यभागी गोलाकार ठेवा. कारण लवंगा देखील खूप प्रभावी असतात. देवी लक्ष्मीला लवंगा खूप आवडतात. लवंगांमध्ये आपल्या आर्थिक समस्या दूर करून आपले जीवन आनंदी बनवण्याची शक्ती असते. लवंगा खूप शुभ असल्याने त्या ठेवल्यानंतर मध्यभागी थोडे हळद कुंकू शिंपडा. हळद आणि कुंकू शिंपडल्याने या उपायाला तांत्रिक शक्ती प्राप्त होते आणि हा उपाय लवकर फळ देतो. त्यानंतर चे नाणे घ्या आणि ते हळद कुंकवावर ठेवा. आपण पैशाच्या सहाय्याने उपाय केल्यास पैसा नक्कीच आकर्षित होतो. 1 रुपयाला कमी लेखू नका. 1 रुपया साठवूनच हजारो, लाखो आणि करोडो रुपये जमा होतात. 1 रुपयाचे नाणे हे लक्ष्मीचे स्वरूप असल्याने ते नाणे मध्यभागी ठेवल्यानंतर मिठाची ही वाटी एकदा संपूर्ण घरात फिरवा. म्हणजेच ती हातात धरून पूर्ण घरात फिरवा. बेडरूम, किचन, हॉल, लिव्हिंग रूम अशा सर्व खोल्यांमध्ये ती फिरवा. फक्त बाथरूम वगळून घरातील इतर सर्व खोल्यांमध्ये ती फिरवा. शेवटी ही वाटी घेऊन तुमच्या देवघरात देवाच्या फोटोसमोर ठेवा आणि त्या 1 रुपयाच्या नाण्यावर दालचिनीचे 2 तुकडे ठेवा. कारण दालचिनीमध्ये आपल्या आर्थिक समस्या, कर्जे आणि दुःख दूर करण्याची शक्ती असते. त्यामुळे नाण्यावर दालचिनीचे 2 तुकडे नक्की ठेवा. त्यानंतर त्या दालचिनीवर थोडी कापूर पावडर शिंपडा. 1 कापूर वडी ठेवा आणि काडी पेटीने ती पेटवा. अशा प्रकारे ती दालचिनी जळत असताना देवाला तुमच्या इच्छा सांगा. म्हणजेच तुम्हाला कोणत्या समस्या आहेत आणि कोणती समस्या दूर व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती समस्या दूर होऊ दे असे सांगा. उदाहरणार्थ, जर कर्ज असेल तर, हे देवा, आम्हाला कर्जाची समस्या आहे. एवढे कर्ज आहे आणि आतापर्यंत आम्ही खूप कष्ट करत आलो आहोत. व्याज भरत आलो आहोत. मुद्दलही भरत आलो आहोत. आता तरी हे कर्ज फिटू दे. या संकटांतून बाहेर पडून आनंदाने कर्जाचा त्रास नसलेले, पैशाची आणि आरोग्याची समस्या नसलेले जीवन जगू दे देवा, असे मनापासून आता आपण बोललो तसे अगदी सविस्तरपणे तुमची इच्छा देवाला सांगा. कापूर आणि दालचिनी जोपर्यंत जळत राहील तोपर्यंत तुमची इच्छा सांगत राहा. ते विझल्यानंतर तुम्ही जाऊन तुमची कामे करू शकता. अशा प्रकारे
हा मिठाचा उपाय केल्यास तुमच्या कर्जाच्या समस्या नक्कीच दूर होतील, पैशाच्या समस्या दूर होतील. मिठामध्ये एवढी शक्ती असते. चुकूनही मिठाचा डबा आपल्या हाताने दुसऱ्याच्या हातात देऊ नये. असे केल्यास भांडणे होतात. घरातील व्यक्तींना मीठ देताना सुद्धा मिठाचा डबा किंवा वाटी खाली ठेवा आणि त्यांना तेथून घ्यायला सांगा. तसेच मीठ सांडू देऊ नका. भाजीत टाकतानाही मीठ काळजीपूर्वक टाकले पाहिजे. काही लोक भाजीत मीठ आणि तिखट टाकताना ते गॅस स्टोव्हच्या आजूबाजूलाही सांडतात, पण असे टाकू नये. ते थेट भाजीच्या भांड्यातच व्यवस्थित टाकले पाहिजे. मीठ ठेवलेल्या डब्याला चुकूनही पाय लावू नये किंवा लाथ मारू नये. मिठावर पाय ठेवणे देखील अशुभ मानले जाते. मिठाचा डबा आणि हळदीचा डबा एकमेकांच्या शेजारी ठेवू नये. ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले पाहिजेत. तुम्ही घरातील मीठ अत्यंत पवित्र मानले पाहिजे. तुमच्या घरात खडे मीठ नक्की असेल याची काळजी घ्या. घरात बारीक मीठ आणि खडे मीठ दोन्ही असावे. या व्यतिरिक्त आठवड्यातून एकदा तुम्ही स्वयंपाकासाठी जे मीठ वापरता ते उन्हात ठेवा. असे मीठ उन्हात ठेवून नंतर स्वयंपाकात वापरल्यास जेवणाची चव देखील वाढते. तसेच सर्वांनी आज हा मिठाचा उपाय नक्की करावा. देवासमोर ठेवलेली मिठाची वाटी 48 तासांनंतर म्हणजेच 2 दिवसांनंतर काढावी. त्या वाटीतील मीठ, वेलची, लवंग, 1 रुपयाचे नाणे आणि जळलेली दालचिनी जी काही थोडीफार उरली असेल, या सर्व वस्तू एका पिशवीत टाकून ती पिशवी बांधा आणि एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी टाका. हा मिठाचा उपाय अशा प्रकारे केल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या सर्व समस्यांमधून बाहेर पडाल. तुमचे कर्ज फिटेल, धनामध्ये वृद्धी होईल, आरोग्य चांगले राहील आणि ऐश्वर्य देखील प्राप्त होईल. त्या ईश्वराच्या कृपेने तुमचे सर्व चांगलेच होईल. तुमचे सर्व कर्ज फिटून तुम्ही इतरांना कर्ज देऊ शकाल अशा स्थितीत पोहोचण्याचीही शक्यता आहे. म्हणून सर्वांनी या अमावस्येच्या दिवशी मिठाचा हा छोटासा उपाय करून शुभ फळ मिळवावे. वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. नवग्रहांमध्ये शनिदेव अत्यंत संवेदनशील आणि परम भगवद भक्त आहेत, जे जीवांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. शनिदेवाला प्रसन्न केल्यास कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय राहत नाही. शनिदेवाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून जवळच्या नवग्रह मंदिरात जावे आणि तिळाच्या तेलाने शनिदेवाला अभिषेक करावा. शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. शनिदेवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून नमस्कार करावा. या दिवशी काळ्या कपड्यात तीळ आणि तिळाचे तेल ठेवून दान केल्यास शनिदोष दूर होतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी स्वतः शिवपूजा किंवा महादेवाला अभिषेक करणे चांगले मानले जाते. यामुळे शनिदोष कमी होतात. तसेच आज जे लोक शनिग्रहाच्या स्थान दोषामुळे त्रस्त आहेत त्यांनी नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूत त नमामि शनेश्चरम या स्तोत्राचा शक्य तितक्या वेळा जप करणे अत्यंत लाभदायक आहे. आज दिवसभर कोणतेही काम करत असताना शक्यतो मौन बाळगून ईश्वराच्या चिंतनात मग्न राहावे. सर्वांमध्ये आणि प्रत्येक सजीवामध्ये देव पाहता आला पाहिजे. कोणाशीही वाद घालू नये. भुकेल्या लोकांना आणि पशुपक्ष्यांना अन्न देणे चांगले असते. विशेषतः या अद्भुत अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एखादा प्राणी दिसला तर त्याला खायला थोडा गोड पदार्थ द्या. कोणताही गोड पदार्थ असला तरी चालेल. जर ते उपलब्ध नसेल तर किमान बिस्किटे किंवा इतर कोणतेही अन्न खायला द्या. असे केल्याने तुमच्या घरातील आरोग्यविषयक समस्या दूर होतील. शनिदोष देखील दूर होतील. या दिवशी कुत्र्याला अन्न दिल्यास शनिदोष आणि राहुकेतू दोष दूर होऊन आरोग्य सुधारते. कुत्र्याला खायला घालणे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आज कुत्र्याला नक्कीच काहीतरी खायला द्या. या अमावस्येच्या दिवशी काही कामे चुकूनही करू नयेत.
या अमावस्येला मांसाहाराला अजिबात हात लावू नये, अंडी सुद्धा खाऊ नयेत. तसेच या अमावस्येच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नये आणि कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. या अमावस्येला दिवसा झोपू नये, नाहीतर तुमच्या घरात दारिद्र्य येईल. पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नयेत. तसेच लांबचा प्रवासही करू नये. कोणतीही शुभकामे करू नयेत. अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत. केसांना तेल लावू नये. केस कापणे, नखे कापणे यांसारखी कामे अजिबात करू नयेत. एवढेच नाही तर या अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर नेऊ नये. तसेच या अमावस्येच्या दिवशी चुकूनही काही वस्तू विकत घेऊन घरी आणू नयेत. तसे केल्यास दारिद्र्य मागे लागते. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की शनी दोषाचा प्रभाव पडतो. लोखंड शनी ग्रहाशी संबंधित असल्याने या अमावस्येला चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत, अन्यथा आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तसेच या दिवशी काळी मिरी खरेदी करून घरी आणू नये. आज काळी मिरी खरेदी केल्यास शनी दोष लागतो. याशिवाय आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये, यामुळे संपत्ती नष्ट होते. इतकेच नाही तर या अमावस्येला वांगी देखील चुकूनही खरेदी करू नयेत. काळ्या रंगाचे कपडेही आज खरेदी करू नयेत. तसेच या अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत नवीन झाडू आणि गहू खरेदी करू नये, अन्यथा विनाकारण अडचणी येतील. या अमावस्येला धारदार वस्तूही खरेदी करू नयेत, यामुळे कुटुंबात भांडणे होतात. तसेच चामड्याचे बूट आणि हाऊन कुत्रे देखील खरेदी करू नयेत. या अमावस्येला यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करू नये. तसे केल्यास घरात पैसा टिकत नाही आणि अनावश्यक खर्चही वाढतात. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने मिठाने दृष्ट काढली पाहिजे. आजच्या दिवशी दृष्ट काढल्यास वाईट नजरेच्या नरदृष्टी सर्व समस्या दूर होतील आणि जीवनात सुखशांती येईल. विशेषतः ज्यांना मुले आहेत त्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची मिठाने दृष्ट काढलीच पाहिजे. आज तुम्ही मुलांची दृष्ट काढली नाही तर येणाऱ्या काळात तुम्हालाच त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या अमावस्येला तुमच्या मुलांची दृष्ट नक्की काढा. विशेषतः या अमावस्येला घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा, पांढरा भोपळा बांधल्यास कुटुंबाला सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते. कोहळ्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घराचे मोठे कल्याण होईल. म्हणून आज एक कोहळा आणून त्याला हळद लावा, कुंकवाचा टिकला लावा आणि तो घराच्या मुख्य दरवाजाला टांगून त्याला सांब्राणीचा, धुपाचा धूर दाखवा. या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घरात अखंड धनप्राप्ती होईल. तसेच या अमावस्येला प्रत्येकाने आपल्या डाव्या पायाला काळा धागा नक्की बांधावा. विशेषतः घरातील लहान मुलांच्या डाव्या पायाला काळा धागा नक्की बांधा. असे केल्याने इतरांची वाईट नजर लागत नाही आणि दृष्ट दोषापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे या अमावस्येला संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने स्वच्छ केले पाहिजे. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की शनी दोषाचा प्रभाव पडतो. लोखंड शनी ग्रहाशी संबंधित असल्याने या अमावस्येला चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत, अन्यथा आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तसेच या दिवशी काळी मिरी खरेदी करून घरी आणू नये. आज काळी मिरी खरेदी केल्यास शनी दोष लागतो. याशिवाय आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये, यामुळे संपत्ती नष्ट होते. इतकेच नाही तर या अमावस्येला वांगी देखील चुकूनही खरेदी करू नयेत. काळ्या रंगाचे कपडेही आज खरेदी करू नयेत. तसेच या अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत नवीन झाडू आणि गहू खरेदी करू नये, अन्यथा विनाकारण अडचणी येतील. या अमावस्येला धारदार वस्तूही खरेदी करू नयेत, यामुळे कुटुंबात भांडणे होतात. तसेच चामड्याचे बूट आणि हाऊन कुत्रे देखील खरेदी करू नयेत. या अमावस्येला यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करू नये. तसे केल्यास घरात पैसा टिकत नाही
आणि अनावश्यक खर्चही वाढतात. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने मिठाने दृष्ट काढली पाहिजे. आजच्या दिवशी दृष्ट काढल्यास वाईट नजरेच्या नरदृष्टी सर्व समस्या दूर होतील आणि जीवनात सुखशांती येईल. विशेषतः ज्यांना मुले आहेत त्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची मिठाने दृष्ट काढलीच पाहिजे. आज तुम्ही मुलांची दृष्ट काढली नाही तर येणाऱ्या काळात तुम्हालाच त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या अमावस्येला तुमच्या मुलांची दृष्ट नक्की काढा. विशेषतः या अमावस्येला घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा, पांढरा भोपळा बांधल्यास कुटुंबाला सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते. कोहळ्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घराचे मोठे कल्याण होईल. म्हणून आज एक कोहळा आणून त्याला हळद लावा, कुंकवाचा टिकला लावा आणि तो घराच्या मुख्य दरवाजाला टांगून त्याला सांब्राणीचा, धुपाचा धूर दाखवा. या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घरात अखंड धनप्राप्ती होईल. तसेच या अमावस्येला प्रत्येकाने आपल्या डाव्या पायाला काळा धागा नक्की बांधावा. विशेषतः घरातील लहान मुलांच्या डाव्या पायाला काळा धागा नक्की बांधा. असे केल्याने इतरांची वाईट नजर लागत नाही आणि दृष्ट दोषापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे या अमावस्येला संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने स्वच्छ केले पाहिजे. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की शनी दोषाचा प्रभाव पडतो. लोखंड शनी ग्रहाशी संबंधित असल्याने या अमावस्येला चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत, अन्यथा आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तसेच या दिवशी काळी मिरी खरेदी करून घरी आणू नये. आज काळी मिरी खरेदी केल्यास शनी दोष लागतो. याशिवाय आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये, यामुळे संपत्ती नष्ट होते. इतकेच नाही तर या अमावस्येला वांगी देखील चुकूनही खरेदी करू नयेत. काळ्या रंगाचे कपडेही आज खरेदी करू नयेत. तसेच या अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत नवीन झाडू आणि गहू खरेदी करू नये, अन्यथा विनाकारण अडचणी येतील. या अमावस्येला धारदार वस्तूही खरेदी करू नयेत, यामुळे कुटुंबात भांडणे होतात. तसेच चामड्याचे बूट आणि हाऊंड कुत्रे देखील खरेदी करू नयेत. या अमावस्येला यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करू नये. तसे केल्यास घरात पैसा टिकत नाही आणि अनावश्यक खर्चही वाढतात. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने मिठाने दृष्ट काढली पाहिजे. आजच्या दिवशी दृष्ट काढल्यास वाईट नजरेच्या नरदृष्टी सर्व समस्या दूर होतील आणि जीवनात सुखशांती येईल. विशेषतः ज्यांना मुले आहेत त्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची मिठाने दृष्ट काढलीच पाहिजे. आज तुम्ही मुलांची दृष्ट काढली नाही तर येणाऱ्या काळात तुम्हालाच त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या अमावस्येला तुमच्या मुलांची दृष्ट नक्की काढा. विशेषतः या अमावस्येला घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा, पांढरा भोपळा बांधल्यास कुटुंबाला सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते. कोहळ्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घराचे मोठे कल्याण होईल. म्हणून आज एक कोहळा आणून त्याला हळद लावा, कुंकवाचा टिकला लावा आणि तो घराच्या मुख्य दरवाजाला टांगून त्याला सांब्राणीचा, धुपाचा धूर दाखवा. या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घरात अखंड धनप्राप्ती होईल. तसेच या अमावस्येला प्रत्येकाने आपल्या डाव्या पायाला काळा धागा नक्की बांधावा. विशेषतः घरातील लहान मुलांच्या डाव्या पायाला काळा धागा नक्की बांधा. असे केल्याने इतरांची वाईट नजर लागत नाही आणि दृष्ट दोषापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे या अमावस्येला संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने स्वच्छ केले पाहिजे. ज्यांना घर स्वच्छ करणे शक्य नाही त्यांनी घरभर हळदीचे पाणी शिंपडावे. यामुळे घरातील सर्व वाईट शक्ती बाहेर निघून जातील. आपल्यापैकी अनेक महिला रात्रीच्या वेळी रांगोळी काढतात, परंतु अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी रांगोळी काढू नये. अमावस्येच्या रात्री काढलेली रांगोळी तुमच्या घरात वाईट शक्तींना आकर्षित करते. यामुळे घरातील दैवी शक्ती नष्ट होते
आणि घरभर वाईट शक्तींचा वावर होतो. अमावस्येला गायीची पूजा केल्याने आयुष्यात सुख समृद्धी लाभते. त्यामुळे या अमावस्येला गोमातेला काहीतरी अन्न नक्की खाऊ घाला. असे केल्याने तुम्ही आयुष्यात लवकर स्थिर व्हाल. तिजोरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे या अमावस्येला तुमच्या तिजोरीचे दरवाजे स्वच्छ करून त्यावर कुंकवाने गोल आकार काढा आणि त्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढा. असे केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या तिजोरीत कायमस्वरूपी वास करेल.